नमस्कार, आपण पाहतायत ठळक वार्ता। सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहताना दिसून येत आहेत। त्यातच भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निलेश सांबरे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला। यावेळी आई-वडिलांचे आशीर्वाद घेत त्यांनी शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केली। भिवंडीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत शक्ती प्रदर्शनाला सुरुवात झाली। यावेळी लाखोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। 42° मध्ये देखील कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने समर्थन देताना दिसून आले। हजारो नागरिकांच्या ताफ्यांसोबत निलेश सांबरे यांनी आज अर्ज भरला। सोबतच माध्यमांना आपली प्रतिक्रिया देखील दिली। उमेदवार निलेश सांबरेंवर नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत जोरदार घोषणाबाजी देखील केली। यावेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निलेश सांबरेंसोबत रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, भिवंडी। भिवंडी लोकसभा क्षेत्राची परिस्थिती प्रचंड दयनीय आहे। आज कुठल्याही राजकीय पक्षाचा उमेदवाराकडून कुठल्याही प्रकारचे काम 10-15 वर्षामध्ये जनतेचं झालेलं नाही। आरोग्याबाबत म्हणायचं तर साधं डोळ्याचं शस्त्रक्रिया करणारे एकही रुग्णालय या मतदारसंघामध्ये नाही। इंदिरा गांधी हॉस्पिटलची परिस्थिती बघा, कल्याणला गेले तर रुक्मिणी देवीची बघा, बदलापूरला गेलं तर तिथल्या सरकारी रुग्णालयाची बघा, वाडा, शहापूर आणि मुरबाडची बघा, अत्यंत दयनीय आहे। शिक्षणाबाबत म्हणायचं तर कुठलाही एज्युकेशन हब एवढ्या पूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये नाही का मेडिकल कॉलेज आलेलं नाहीये। अशी दुर्दम्य परिस्थिती आहे। IT पार्क नाहीये। इथल्या लोकांबाबत कुठलाही सकारात्मक निर्णय होत नाहीये। जसा सुरतला टेक्सटाईल पार्क आहे त्याप्रमाणे इथेही व्यवस्थित झाला पाहिजे। इथेही माणसं राहतात, परंतु याबाबत कुठलाही लोकप्रतिनिधी कुठलाही पक्ष गांभीर्याने बघत नाही। त्यामुळे आजच्या दिवशी मी अपक्ष म्हणून लोकसभेचा फॉर्म भरलाय आणि दुसरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून फॉर्म भरले। आपण विशेषतः आज जे शक्ती प्रदर्शन केलं यामध्ये साधारण किती टक्के लोकसंख्या असू शकते? शक्ती प्रदर्शन नाही, हे कार्यकर्त्यांचं प्रेम आहे। आमच्याकडे कुठल्या नेत्याची गरज नाही। आम्ही सर्वसामान्य निलेश सांबरे कार्यकर्ता आहे आणि निलेश सांबरे बरोबर त्यांची आई होती, बहिणी होत्या, सर्व भाची होती किंवा वंचित बहुजन आघाडीचे होते। आमच्याकडे नेता वगैरे काही सिस्टम नाही। ते येतात फक्त मोठे मोठे भाषणं देऊन निघून जातात। आम्ही भिवंडीचा गल्ली बोल बघितले, भिवंडी मतदारसंघातला प्रत्येक बूथ ना बूथ, गाव ना गाव बघितले, तिथल्या समस्या बघितल्या आणि त्या समस्या निराकरण करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय आलेला आहे। साधारण लाखभर लोक तरी कमीत कमी असतील। त्यांना सांगितलं गुणिले 10 करा, आपले गुणिले 5 करा, तरी पण आम्हाला 6 लाख मतं मिळणार आहेत। राष्ट्रीय काँग्रेसचा पण आपण उमेदवारी फॉर्म भरलाय, काय सांगाल? आमचा राष्ट्रीय काँग्रेसकडून जवळजवळ उमेदवारी फायनल झाली होती, परंतु मध्येच कोणीतरी सुपारी घेऊन बिचाऱ्या बाळामामाचा बळी दिलेला आहे। त्यामुळे अडचण निर्माण, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, शरद पवार पक्षाचं या जिल्ह्यामध्ये आहेच काही नाही। जे होते ते काँग्रेसचे नगरसेवक तिकडे पळवले होते। जिल्हाध्यक्ष आहे इथला भिवंडीचा, तो काँग्रेसचा आहे। त्यामुळे स्वतःचं काही अस्तित्व नसल्यामुळे काँग्रेसच्याकडनं बोलणं चालू आहे। आमचा कदाचित एबी फॉर्म मिळाला तर आम्ही तो काँग्रेसकडून लढण्याचं स्वागत करू। सत्ताधारी आणि विरोधक हे वेगवेगळ्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवत आहेत। राम मंदिर असेल, विकासाची काम असेल, आता ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावर लढवतात? त्यांनी भिवंडी लोकसभा क्षेत्रात काय केलं त्याचा परवाला येणारे लोकप्रतिनिधींना पण विचारा, सत्ताधाऱ्यांना विचारा आणि 3 तारखेला येणारे सत्ताधाऱ्यांना विचारा का तुम्ही या लोकसभेमध्ये माणसं राहतात। तुम्ही जशी बारामती सदरूम केली तसं तुम्ही नागपूर केलं, त्याप्रमाणे तुम्ही भिवंडीसाठी काय केलंय? भिवंडी लोकसभा क्षेत्रासाठी, भिवंडी लोकसभा क्षेत्रात तर बॅरिस्टर अंतुलेंना त्रास कोणी दिला हा जग जाहीर आहे। या शांताराम भाऊ गोलपांना त्रास कोणी दिला हे जग जाहीर आहे। आमच्या विश्वनाथ पाटलांनी परवा मला सांगितलं का मला फसवलं गेलं, ते कोणी फसवलं हे जग जाहीर आहे। आमच्या कथोरे साहेबांना, गोटीराम पवारांना मंत्रिपद का दिलं गेलं नाही, ते तर निष्ठावान होते, हे जग जाहीर आहे। म्हणजे जाणीवपूर्वक भिवंडी लोकसभेकडे आणलं आणि मुका मतदारसंघ बघून आमच्यावर लादलं जात आहे। कुठल्याही प्रकारचं विकासात्मक काम आहे। साधी एक लोकल वाढलेली नाहीये, कसारा नाही का कर्जत नाही, कुठली एक लोकल वाढली नाही, कुठलंही वैद्यकीय क्षेत्र वाढले नाही। मी तर म्हणतो मोठमोठी लोकसंख्या बदलापूरला झालेली, कल्याणला झालेले, भिवंडीला झाले, तिथे रोजगार निर्मितीचं मी काम करेन। 100 आरोग्य क्लिनिक जिजाऊच्या नावाने तयार करेन। आमच्या कुठल्याही बांधवाला मेडिसिन सकट कुठलाही 1 रुपया द्यायला नाही। आमच्या पिढ्या शिकवण्यासाठी 100 ठिकाणी आम्ही क्लासेस चालू करू का गरिबांच्या मुलांनाही श्रीमंतांच्या मुलाप्रमाणे कोचिंग क्लासेस मिळेल आणि 25 CBSE शाळा ज्यामध्ये 2 महिलांसाठी असतील का, महिला फक्त पहिली ज्युनियर KG पासून मुली शिकतील अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था निर्माण करू। ज्याप्रमाणे इथल्या आमदार खासदारांची का माझ्या बरोबर जे स्पर्धक आहेत त्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची मुलं सिंगाण्याला शिकतात, डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, त्याप्रमाणे गोरगरीब जनतेचा, माझ्या बांधवांचा, माझ्या शेतकऱ्याचा, माझ्या शेतमजुराचा, त्या भिवंडीतील माझ्या मुस्लिम बांधवांचा, माझ्या दुसऱ्या SC ST बांधवांचा, भगिनींची मुलंही चांगल्या प्रकारे शिक्षण घेतील। आणि आदर्श आहे आमच्याकडे का SC समाजाचा मुलगा आई वडील नसलेला स्वप्नील माने नावाचा तरुण आपल्याकडे येतो आणि IPS ऑफिसर म्हणून पश्चिम बंगालमध्ये नोकरी करतो। कचऱ्याच्या ढिगावर कचरा उचलणारी मुलगी, दीपाली नावाची मुलगी, जिला आई वडील नव्हते, तिला उचलून जिजाऊच्या सानिध्यात देते, तिला शिक्षण देऊन आज हॉटेल मॅनेजमेंट करून 5 स्टार हॉटेलमध्ये
जिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचा बाळ असताना पती जातो. मोहिनी भारमल नावाची आदिवासी मुलगी ठाण्याच्या झोपडपट्टीत राहणारे, तिची सासू तिला बाळाला सांभाळायला सांगते. त्यावेळेस ती जिजाऊच्या सानिध्यात येते. धुनी भांडी करणारी मुलगी, तिला अभ्यास करण्याचा पगार दिला जातो आणि आज मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर नोकरी करते. अशा 8,000 विद्यार्थ्यांना नोकरी देणारी जिजाऊ, 40 लाख समाज बांधवांना आरोग्य सुविधा देणारी जिजाऊ. त्यामुळे कुठल्या राजकीय पक्षाने हे काम केलं असेल तर त्यांनी बोलावं. त्यांच्याबरोबर आमची स्पर्धा पाहिजे. आमच्या या दोन्ही उमेदवारांबरोबर अजिबात स्पर्धा नाही. त्यांच्या नेत्यांच्या गावची पोरं आमच्याकडे शिकतात, बारामतीची शिकतात, नागपूरची शिकतात. त्यामुळे त्यांनी आता आदर्श घ्यावा आणि मला वाटतं 2 आणि 3 तारखेचे फॉर्म भरण्याचं रद्द करून आम्हाला बिनशर्त पाठिंबा द्यावा, 100% समाजकारण करण्यासाठी द्यावा. ही दोन्ही राजकीय पक्षांना माझी कळकळीने रोजगार दिले जिजाऊ मार्फत. माझे मेहंदी क्लासेस, ब्युटी पार्लर क्लासेस, जेवण बनवण्याचे क्लासेस, रिक्षा चालवण्याचे शिकाय, इंग्लिश स्पीकिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, एवढं मोठं काम केलंय. अगदी 4 वर्षाच्या मुलीला IGM ला ऑपरेशन नाही झालं तर तिला धडपडीला यावं लागतं. त्याला पाय नाही, पाय तुटलेला आई बाळाला घेऊन येते, त्याला पाय देण्याचं काम जिजाऊ करते. अगदी या परिसरातल्या प्रत्येक गावोगावच्या घरोघरच्या प्रत्येक वार्डातले व्यक्ती या जिजाऊशी कनेक्टेड आहेत आणि जिजाऊ परिवारात आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुस्लिम भगिनी माझ्या आलेले आहेत, सर्वच समाजाच्या भगिनी. आणि देशाच्या इतिहासात पहिल्यांदा घडतंय, रिटायर माणसंही प्रचाराला आहेत, भगिनी प्रचाराला आणि युवाही प्रचाराला आहेत आणि कुठलेही पैसे न देता. आणि